आमचे बब्या फार फेमस आहेत ते 36 विभागामध्ये. बाळा सर, इकडे बघा इकडे कॉम्बॉक्स कडे. अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय यांच्या हस्ते अक्षयलाच देतोय मॅन ऑफ द मॅच. देणारे आमचे अक्षयजी पाटील गोरठणचे आहेत. घेणारे जे आहेत ते माडपचे अक्षय आहेत. मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. 1 ओव्हर 3 धावा आणि 1 ओव्हर 3 धावा दिल्यानंतर 1 विकेट पण त्यांनी मिळवली. जबरदस्त गोलंदाजी केली. ते अक्षय यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलंय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य टीम्स. एका बाजूला जर्मन लाडविली बी आणि दुसऱ्या बाजूला खेळत असताना टीम जर्मन यंगस्टार गोर्टन बुद्रुक. काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी वळूया आमच्या 36 विभागातील मराठीचा बुलंद आवाज अमित पाटील सर यांच्याकडे. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आपण पाहिलं ज्यांनी आजची रात्र गाजवली आणि आजची रात्र गाजवल्यानंतर चिंचवली गोहेच्या स्पर्धेमध्ये 36 विभागाचं नाव मोठं केलं. 75 धावेंची इनिंग आणि 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्यांनी केला आजच्या रात्रीमध्ये ते अर्थातच 36 विभागातील हार्दिक पांड्या नंदनपाडा एक्सप्रेस विकी आंबरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करतोय. जबरदस्त खेळ केला परंतु काही कारणासाठी त्यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे. परंतु खेळ त्याने जबरदस्त केलेला आहे. ती इनिंग आजच्या रात्रीची त्या स्पर्धेची हायलाईट असेल. त्यांचं आपण स्वागत करूया. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. जे हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक च हे आयोजन आपण पाहत आहे. एका बाजूला लाडवली संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे जे हनुमान यंगस्टर गोरठण हा संघ. पहिला चेंडू आपण पाहिला कुणाल गरुडकरचा, ज्यावर 2 धाबा आल्या. 2 धाबांनी खातं उघडलंय फलंदाज रोहन कार्लेकर या फलंदाजाने. हा चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता परंतु कार्पेटच्या सहारे काव कॉर्नरचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूवर आलाय. चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत एकच धाव. या एका धाबेने आपण पाहता धावफलक हलते. धावफलकावर धाबा आल्यात 3 धाबा. 3 धाबा धावफलकावर नॉन स्ट्राईकला असलेला साहिल हा फलंदाज आता आपण स्ट्राईकला पाहताय. 18 चेंडूंचा खेळ. या 18 चेंडूंच्या खेळामध्ये किती धावा जमा करणार लाडवली बी संघ. परंतु गोर्टन संघ फुल टॉस चेंडू होता, हवा तसा बॅटवर आला नाहीये. डीप मिड विकेट मध्ये कार्पेटच्या सहारे क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. तिथे मात्र चांगली फेकी. 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत. या 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील जिथे धावफलक जाऊन पोहोचेल लाडवली बी संघ 5 या धावसंख्येवर. कर्जत विभागातून हा संघ आपण पाहताय लाडवली बी संघ बिलॉंग करतो. परंतु यजमान संघ एका बाजूला आपण पाहताय जे हनुमान यंगस्टार गोरठण. हा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेतली आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय. बॅक टू द पवेलियन. 2 धावा वैयक्तिक करून बाद झालाय फलंदाज साहिल.
विकेट पाहायला मिळाली. सलामीला आलेला फलंदाज साहिल माघारी परतला. नवीन फलंदाज येण्यात नंबर 3 वर आपण पाहताय बंटी शेडगे स्ट्राईकला. आतापर्यंत आपण पाहताय 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावा खर्च झाल्यात 5. गोलंदाजी मार्कवर कुणाल गरुडकर. हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय. स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला बाजूच्या प्लॉट मध्ये धाडलाय. हा येतोय सीमारेषे बाहेर. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. डीजे षटकार आलाय. 6 धावांनी आपण पाहताय. धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत. 11 धावा. हा चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळतात. आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची 1 धाव धावफलकावर जोडली जाईल. जिथे धावफलक आपण पाहताय 12 धावांवर आलाय. प्रणय पवार यांची सुद्धा खूप मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. ऋषी पाटील आपण पाहताय मैदानावर खेळ करतायत. अक्षय पाटील यांची सुद्धा मेहनत आहे. कौशल पाटील असेल, या सर्वांची मेहनत आपण पाहताय. हा चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या सहारे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या ठिकाणी प्रोटेक्शन लावलं होता. तिथे मात्र या चेंडूची अडवणूक होतीये, फेकी होतीये. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि एका षटकाच्या समाप्ती अंती आपण पाहताय 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात लाडिवली बी संघाच्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येणार हा विचार विनिमय सुरू आहे. 14 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र धावा वाचवायच्या आहेत गोल्डन संघाला. तिथे मात्र धावा करायच्या आहेत त्या लाडिवली बी संघाला. दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येणार, कोणत्या गोलंदाजावर कर्णधार धुरा सोपवणार हे पाहण्याआधी जाऊया आपण डीजेकडे. आलेली संधी आपण पाहताय सोडली जाते डीजे. आता मात्र लग्न सीझन सुरू आहे. हल्दीची बरीच गाणी आपल्याकडे आहेत आणि हल्दीच्या बऱ्याच ऑर्डर देखील आपल्याकडे असतील. त्यामुळे संधी सोडू नका. इथून प्रेक्षकांना पसंतीस उतरणं महत्वाचं आहे आणि जर का इथून आपण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलात ना तर मात्र आपल्याला तोटा नसेल ऑर्डरचा. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय 14 धावा धावफलकावर आल्या. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय नील मनवे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी ब्रह्मास्त्र वापरलाय. यॉर्करचा वापर केलाय गोलंदाज नील मनवे याने. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. तिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या उर्वरित काम अक्षय पाटील चोख पार पाडतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पंच आपण पाहता या सामन्यासाठी सर सचिन दाभोळकर आणि बाळा साळुंके. इथे अपील 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 आणि पंचांचं बोट आकाशाकडे. नील मनवेने या ठिकाणी फलंदाज रोहन कार्लेकर या ठिकाणी याला माघारी पाठवलाय. यस डीजे. LBWच्या स्वरूपात आपण पाहताय फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज येण्यात नंबर 4 वर आलाय राकेश. राकेश आपण पाहताय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला बंटी शेडगे. हा चेंडू आता मात्र खांद्याचा वापर केला होता. थोडीशी उसळी जास्त मिळाली. गुड लेंथ
आणि फुलर लेनच्या मध्ये या चेंडूला पिच केलं होतं, तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅकचे 3 चेंडू आता मात्र निर्धाव आलेत. हा चेंडू आपण पाहिला, बॅटची कडा घेऊन बराच काळ हवेमध्ये होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झटकला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं अक्षय पाटीलने हा झेल कॅरी केलाय. फलंदाज माघारी परतेल, तो म्हणजे राकेश. उद्याचा दिवस अजून बाकी आहे प्रणय पाटील. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा निर्धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. काय गोलंदाजी केली आहे नील गोलंदाजाने. 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या, त्यानंतर मात्र गोर्टन संघाला कमबॅक करून दिला. हा चेंडू चांगला फटका, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे एकच धाव मिळते. या एका धाबेने आपण पाहताय धावफलक हलतय, धावफलकावर धावा येत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. काय गोलंदाजी, सुरुवात चांगली केली, परंतु शेवट कसा होणार, कारण बंटी शेडगे ज्याने आपण पाहताय पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला होता, तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. 15 धावा धावफलकावर या षटकातील हा शेवटचा चेंडू. नील आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. फुलर लेनचा हा चेंडू, लोवर फुलटॉसच्या चेंडूला मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला ऑन साईडला, परंतु बॅटची कडा घेऊन फलंत्रूमध्ये आपण पाहिलं त्या चेंडूची उचल केली गेली, फेकी केली गेली, तोपर्यंत एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या समाप्ती अंती. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना लाडिवली बी संघ 16 या धावसंख्येवर. यस डीजे. Ladies and gentlemen, let me युवा उद्योजक निखिल पाटील आपण पाहता अजय टेलिकॉमचे मालक यांच्याकडून मात्र लाडिवली बी संघ या ठिकाणी त्यांच्या सर्व जवळची मंडळी आहेत या संघामध्ये, आणि त्यांच्याकडून मात्र पारितोषिक लावलं गेलंय. लगातारच्या 3 षटकारासाठी निखिल पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. निखिल पाटील आपण पाहताय या मंचावर पहिल्या दिवसापासून हजर आहेत, आणि पहिल्या दिवसापासून या ठिकाणी या प्रेक्षकांवर असो व खेळाडूंवर असो पारितोषिकांची बरसात करतायत. ही स्पर्धा खूप मोठी आहे. या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीजला हात लावायचा मान मिळवण्यासाठी आपण पाहताय सर्व संघ, जवळजवळ 40 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तिथून मात्र वाहुशी संघ आपण पाहिलं टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. बीड बी संघ टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. गोंदाव संघ आता मात्र हा चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन मध्ये कार्पेटच्या सहारे क्षेत्ररक्षण झालाय. थोडस लेट फेकी पाहायला मिळते, तिथे मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलक हलते, धावफलकावर धावा 18 धावा. 18 धावा धावफलकावर आल्यात. लॉंग ऑफचं रिझन आपण पाहताय, जे रिझन या ठिकाणाहून थोडस व्ह्यू चांगला मिळत नाही, त्यामुळे काय घडलं त्या ठिकाणी हे पाहता आलं नाही आपल्याला. कौशलचा हा लोवर फुलटॉसचा चेंडू ऑन साईडला कटवलाय. ऋषी पाटील सबसे कातील चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची, जिथे 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक हलते, धावफलकावर धावा येत आहेत. 20 धावा. काय षटक टाकलं होतं नील या गोलंदाजाने. 6 चेंडू फेकले, 2 धावा फक्त खर्च केले आणि 2 विकेट देखील मिळवल्यात. तिथेच गोर्टन संघाला पूर्णपणे कमबॅक मिळालाय. कौशलला ती कामगिरी करावी लागेल, कारण आतापर्यंत कौशलच्या 2 चेंडूंवर 4 धावा आल्यात.
हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला बाजूच्या प्लॉट मध्ये धाडलाय. बंटी शेडगेच्या बॅट मधून आला हा या इनिंग मधील दुसरा षटकार. षटकार आलाय. षटकार आल्यानंतर आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार. 3 चेंडूंचा खेळ अजून इथून बाकी आहे. सुरुवात खराब झाली आहे या षटकाची, परंतु शेवट चांगला करणार का कौशल? हा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि चुकीला या क्रिकेटमध्ये माफी नाही. चेंडू सीमा रेषेबाहेर, चौकार. इनायत नंबर 3 वर आलेला बंटी शेडगेने काय फलंदाजी केली. 2 षटकार 1 चौकार लगावत आपल्या संघाला सावरलंय. कौशलचा हा चेंडू फुलर लेनचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. या चेंडूंची गरज होती आणि काय चेंडू टाकलाय. तिथे थांबवलंय पूर्णपणे. बंटी शेडगेला शांत ठेवलाय. इथे धावफलक स्थिरावलं जाईल आता मात्र 30 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आपण पाहता या षटकातील शिल्लक आहे. कौशल पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. किती धावा या शेवटच्या चेंडूवर येणार? 8वा त्या धावा येण्यापासून रोखणार का कौशल? हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक राज या ठिकाणी सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज बंटी शेडगे बॅक टू द पवेलियन. सुरुवात खराब झाली होती कौशलच्या गोलंदाजाची, परंतु शेवट चांगला पाहायला मिळाला.
जिथे आपण पाहताय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, त्याचं पहिलं सत्र समाप्त झालं. लाडिवली संघाची फलंदाजी आपण पाहिली, जिथे 30 धावा धावफलकावर आल्यात. 18 चेंडूंमध्ये आता मात्र 31 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे जे हनुमान यंगस्टर गोरठण संघासमोर. जे हनुमान यंगस्टर गोरठण संघाची सलामीची जोडी आपण पाहताय. सबसे कातील ऋषी पाटील, त्यांच्या समवेत अक्षय पाटील मैदानामध्ये. ऋषी पाटील काय मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि दुसऱ्या फेरीमधून या ठिकाणी आता मात्र हा सामना जिंकण्याचा इरादा घेऊन मैदानामध्ये आलेत. परंतु लाडिवली संघ कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करणार, यात 31 धावा कशा पद्धतीने धावफलकावर येणार. अक्षय पाटील यांच्यामध्ये ती क्षमता आहे, त्या क्षमतेला सिद्ध करावं लागेल, आपला जुना खेळ आठवावा लागेल आणि त्याच्या जीवावर मात्र हा सामना आपल्या संघासाठी जिंकून द्यावा लागेल. परंतु गोलंदाज लाडिवली बी संघाचे रोहन कार्लेकर या धावा वाचवण्यासाठी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आलेत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहताय प्रत्येक इनिंगची या ठिकाणी सुरुवात केली जाते. रोहन कार्लेकर 18 चेंडू 31 धावा. पहिला चेंडू फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूला चांगला फटका पाहायला मिळाला. जिथे फुल टोल वसूल व्हायला हवा होता तिथे मात्र खातं उघडलं गेलंय. या वैयक्तिक खातं उघडतोय आपण पाहता अक्षय या एका धाबेने आणि संघाचं खातं देखील उघडलं जातं या एका धाबेने. एक धावफलकावर आली. 17 चेंडू 30 ची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हा चेंडू चांगला फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा फटका सबसे कातील ऋषी पाटीलच्या बॅटमधून आलाय. चौकार. चौकार आलाय. 4 धावांनी धावफलक खालतय. धावफलकावर धावा आल्यात 5 धावा. 31 चा पाठलाग करतोय. हा चेंडू मोठा फटका. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन नाही. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. चौकारा पाठोपाठ ऋषी पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. डीजे 11 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाज रोहन कार्लेकर आपण पाहताय. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा आलाय. षटकार पाठोपाठ येतोय. चौकार. थँक्यू सो मच डीजे. 15 धावा धावफलकावर या चौकारांशी आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर मात्र ऋषी पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. एक षटकार 2 चौकार. 15 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही इथून आपण पाहताय 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये हा सामना खुला केला. ऋषी पाटील काय फलंदाजी करतायत. अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकणारी फलंदाजी. मी नेहमी म्हणतो कोण जिंकतय कोण हरतय याच्याशी प्रेक्षकांना घेणं देणं नसतं, त्यांना पाहायचे असतात. ते चौकार आणि षटकार. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार.
टोमासच्या डीजे सबसे कातील ऋषी पाटील 3 चौकार 1 षटकार लगावलाय आणि धावफलक आपल्या संघाचा नेऊन ठेवलाय 19 या धावसंख्येवर. 31चा पाठलाग करायचा आहे. इथून 13 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये सुंदर झेल पकडला जातोय. परंतु जे काम दिलं होतं ना ऋषी पाटीलला ते पूर्ण आपलं काम पार पाडून माघारी परतले असं. चला माडप बी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. माडप बी संघाचा कर्णधार अक्षय नाईक. चला आपण येऊन थांबा या ठिकाणी. 12 चेंडू आणि इथून 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. ऋषी पाटील या ठिकाणी माघारी परतलेत परंतु आपलं काम या ठिकाणी चोख पार पाडलंय. उर्वरित काम अक्षयच्या खांद्यावर सोपवलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहताय ऋषी पाटीलची कुणाल गरुडकर मैदानामध्ये आलेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय कुणाल कार्लेकर. 12 चेंडू 12 धावा. अक्षय पाटील या खेळाडूमध्ये क्षमता आहे परंतु या क्षमतेला सिद्ध करावं लागेल. इथे रन बॉल इक्वेशन. लाडिवली बी संघ आपण पाहताय एका बाजूला जय हनुमान यंगस्टर गोरठण. हा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला कार्पेटच्या सहारे ट्रायव्हल झाला. एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. या एका धावेने आपण पाहताय धावफलक खालते. धावफलकावर धावा 20 धावा. 20 धावा धावफलकावर आल्यात. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. कुणाल आपण पाहताय स्ट्राईक एंडला. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली अक्षयची. तिथे मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलक हलताय. धावफलकावर धावा येत आहेत 22 धावा. बावीस धावा आपण पाहताय धावफलकावर आलाय. संजय गुप्ता या ठिकाणी उपस्थित राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. जिथे समीकरण आता मात्र आलंय. चेंडू बाकी असतील 10 आणि धावा करायच्या होत्या इथून. चला चेक केलं जाईल. तुम्ही आयोजक आहात. तुम्ही काही घाई करू नका. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिथे मला तर वाटतंय आमच्या वनवाट्यातील खेळाडू सुद्धा त्या ठिकाणी हजर आहेत. कल्पेश लखिमले आपण सांगा जे काय असेल जो काय निर्णय असेल खेळाडू या ठिकाणी. यस आउट आहे. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलाय आणि पंचांच्या भूमिकेत जेव्हा सूरज पांडे असतील ना आणि जर क्लिअर विजन त्यांना मिळाले ना तर मात्र त्यांच्याकडून चांगला निर्णय येणार यात कोणतीही शंका नाही आहे. इथे कुणाल कदम बाद झाल्यानंतर आपण पाहता नवीन फलंदाज कुणाल गरुडकर या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहताय दिनेश खरिवले स्ट्राईक एंडला. इथे समीकरण आता मात्र आलंय. चेंडू बाकी असतील 9 आणि गरज असणारे 9 धावांची. कॅमेरामॅनचं आपण नेहमी कौतुक केलंय. या साईप्रीत लाईव्हचे जेवढे कॅमेरामॅन आहेत ना तेवढे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवर नजर असते.
हा चेंडू चांगला फटका कार्पेटच्या सहारे. एक धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मधून चेंडूवर आलेत. चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी आपण पाहताय धावफलक हलतंय. धावफलकावर धावा 24 धावा. 24 धावा धावफलकावर आल्या. तिथून आपण पाहताय 8 बॉल 7चा इक्वेशन आलाय. होराळे संघाचा बब्या आपण पाहता या सामन्याचा आनंद घेतात. आणि बब्याला जेव्हा या ठिकाणी बॉल बॉय पाहतो ना, बॉल बॉय, तेव्हा मात्र धडकी भरते त्याला. हा चेंडू, या चेंडूवर आपण पाहिलं एक चिके सिंगल कंप्लीट केली गेली. टप्पा पडल्यानंतर चेंडू खेळपट्टीवरच घरंगळत राहिला होता, परंतु अक्षय पाटील या रनसाठी आपण पाहिलं धावले आणि त्या ठिकाणी ती धाव कंप्लीट सुद्धा झाली. जिथे एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा आल्यात 25 धावा. इथून मात्र आपण पाहताय चेंडू बाकी असतील 7 आणि धावा करायच्या 6. 7 चेंडू 6 धावांची गरज. एका फटक्यामध्ये हा सामना संपू शकतो, परंतु अक्षय पाटील हा चेंडू अपील केली गेली, परंतु पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. आणि इथून मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी पंच आपण पाहताय स्क्रीनवरच या ठिकाणी थांबवण्यात. प्रत्येक चेंडूला या ठिकाणी पाहतायत. काय निर्णय असेल. इट्स अ वाईट बॉल. जो पंचांचा इशारा आहे ना, तो या ठिकाणी कायम ठेवला जाईल. आता मात्र इथून लाडिवली बी संघाला रिव्ह्यू घेता येणार नाही. वाईटची ही एक धाव धावफलकावर. या एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. 7 चेंडू बाकी आहे. तिथून 5 धावांची गरज आहे. अक्षय पाटील आपण पाहताय या संघाचा चॉकलेट बॉय या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली आहे. या एका धावेने आपण पाहताय स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या समाप्ती अंती. 27 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी इथून आपण पाहाल 6 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 4 धावा. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. हा सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही बाजूने या सामन्यामध्ये मजा येईल, यात कोणतीही शंका नाही. 6 चेंडू 4 धावांची गरज. समीर कचरे आपण पाहताय 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. जर का दिनेश खरिवलेला स्ट्राईक मिळाली आणि त्याने जर षटकार मारून हा सामना विजयी केला तर समीर कचरे यांच्याकडून 2224 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2224 हा हिशोब असा आहे मित्रांनो. सगळ्यांना प्रश्न पडलाय, मला सुद्धा पडला होता. त्यांचा गाडी नंबर आहे 2224. परंतु आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय साहिल. 6 चेंडू 4 धावा वाचवायचे आहेत, परंतु अक्षय पाटील जोपर्यंत मैदानामध्ये ना तोपर्यंत गोरठण संघ फ्रंट फुटला पाहायला मिळेल. हा चेंडू गतीचा वापर केला होता गोलंदाजाने, परंतु दिशा खराब. पंचांचा इशारा आलाय, वाईड कॉल आलाय. जिथे मात्र एका धाबेने आपण पाहताय धावफलक आलेल. धावफलकावर धावा 28 धावा. 28 धावा धावफलकावर आल्या. 6 चेंडू इथून 3 धावांचं इक्वेशन आहे. हा चेंडू या ठिकाणी अक्षय पाटील आपण पाहिलं बॅटची कडा घेतली होती. त्या ठिकाणी पंचांनी आऊट दिलं नव्हतं, परंतु स्वतः या ठिकाणी या मैदानामधून बाहेर आलेत. आणि हेच खेळाडू वृत्ती मित्रांनो प्रत्येकाने दाखवली पाहिजे. जिथे अक्षय पाटील या ठिकाणी बाद झाले. डीजे मास्टर साठी संधी.
पहिला चेंडू वाईड, मात्र त्यानंतर अक्षय पाटील यांची विकेट आपण पाहिली. समीकरण इथून आलाय. 5 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू 3 धावा आपण पाहताय. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज झाल्यात केतन आले स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय दिनेश. पाच चेंडू 3 धावा, एक सोपं इक्वेशन आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथून व्हायला हवा. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र फलंदाज केतनला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. नवीन फलंदाज आपण पाहता इनात नंबर 6 वर राज. तिथून मात्र आपण पाहताय 2 चेंडूंवर 2 विकेट आल्यात. एक रनआउटची आणि एक मात्र कॅच आउटची. जिथून हा सामना ट्विस्ट पाहायला मिळेल की काय या सामन्यामध्ये, हा प्रश्न मात्र पूर्ण प्रेक्षकांना पडलाय. 6 चेंडू 4 धावांची गरज, 3 धावांची गरज असताना आता मात्र समीकरणाला 4 चेंडू आणि 3 धावांचं. दिनेश खरवले आपण पाहताय आपल्या खांद्यावर विश्वास दाखवलाय, स्वतः स्ट्राईक घेतली. हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. पंच आम्हाला इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईडची एक धाव या ठिकाणी धावफलकावर घेतली जाते. या एका धाबेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय 29 या धावसंख्येवर. इथून समीकरणाला 4 चेंडू आणि 2 धावांचा. दिनेश खरिवले. परिस्थिती तसा खेळ पाहायला मिळतोय जिथे एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. गोर्टन की लाडिवली आणि गोर्टन संघ आपण पाहताय या दुसऱ्या फेरीमध्ये यशस्वी या धावा कंप्लीट केल्यात. गोर्टन संघ विनर ठरलाय. लाडुली संघ या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला चुरशीच्या सामन्यामध्ये हा सामना गमवावा लागला. परंतु आपण कर्जतवरून इथपर्यंत आलात, आपला खेळ दाखवलात, त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून आभार. गोर्टन संघ आपलं खूप खूप अभिनंदन. आपण तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलात आणि तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल गोर्टन विरुद्ध माडब बी. हे 2 संघ आपण पाहायला मिळतील मैदानावर.